दुसऱ्या प्रवासनाच्या आधी विशेष नमूद करायचं म्हणजे प्रमोद दादा आलेत. आज प्रमोद दादा माझ्या मते इथे अशी एकमेव व्यक्ती आहे की ज्यांना स्वामी स्वरूपानंदांचा प्रत्यक्ष सहवास, अनुग्रह आणि 3 वर्ष सेवेची संधी मिळालेली आहे. अनंत निवास मध्ये त्यांना मनसोक्त स्वामींचा सहवास मिळालेला आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडनं स्वामींविषयी ऐकणं ही पण तेवढीच मेजवानी असते ती आम्ही अनेक वेळा त्याचा रसास्वाद घेतलेला आहे. देसाई कुटुंबियांबरोबर साहजिकच त्यांचं खूप जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि त्यांनी हा जो एक मध्ये ग्रंथ संपादन करण्यात आला, अनंत आठवणीतील अनंत निवास म्हणून, तर त्याच्यामध्ये त्यांनी बऱ्याच आठवणी लिहिल्या आहेत. त्याच्यातली एक शेवटची आठवण सहज मी बघत होतो आता की 5 दिवस होता, कारण महासमाधी जेव्हा घेतली स्वामींनी, मुळात स्वामींना अनेक सिद्धी प्राप्त होत्या. त्याच्यातला स्वच्छंदी मृत्यू ही सिद्धी त्यांना प्राप्त होती. त्यांना माहिती होतं देहात आपल्याला ठेवायचं आणि त्यानुसार त्यांनी अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की आधीच सांगितलं होतं की समाधी स्थळ कसं असावं. भूगर्भ समाधी घेतली खाली आणि त्यांनी स्वतःच्या देखरेखीखाली ते ठिकाण करून घेतलं होतं. काय काय करायच्या सगळ्या सूचना दिल्या होत्या. त्या पर्टिक्युलर वर्षी 74 साली भाऊ देसाई दरवर्षी 4 महिने जो आंब्याचा सीझन असतो तेव्हा पुण्यामध्ये यायचे. साधारण मार्च एप्रिलमध्ये यायचे आणि मग जुलै एंड किंवा ऑगस्टला परत यायचे. पण तेव्हा त्यांना पहिल्यांदा असं सांगितलं, म्हणजे 40 वर्षात, की यावर्षी तुम्ही जाऊ नका, यावर्षी इथेच थांबा. आणि एवढंच नाही तर जो पावसाचा जो पूल आहे छोटा, तेही ओलांडून तुम्ही याच्या पलीकडे जायचं नाही मला सांगितल्याशिवाय, इतकं त्यांना सांगितलं. आणि भाऊंच्या देखरेखीखाली सगळं ते समाधी स्थळ निर्माण झालं सवर्णाने. त्यांनी अनेक मंदिरांचा अभ्यास केला त्याच्याकरता. पावसासारख्या ठिकाणी सगळ्या गोष्टी उपलब्ध करणं, नंतर ते कित्येक पोती मीठ आणि काय चंदनाची पावडर आणि भीमसेनी कापूर, हे अवघडच गोष्टी होत्या. पण सगळं त्यांनी तशा प्रकारे सांगितलं. कोल्हापूरने खास फरशी मागवली करण्याकरता, सगळ्याचे उल्लेख आहेत. आणि आश्चर्य म्हणजे 14 तारखेला त्याच्यावर एक शेड बांधायला सांगितली, कारण पावसाचे दिवस होते. आणि ती शेड पण 14 तारखेला पूर्ण झाली, 14 ऑगस्टला. आणि 15 तारखेला सकाळी त्यांनी देह ठेवलेला आहे. श्रावणी वद्य द्वादशी, बरोबर ना? द्वादशी या तिथीला खूप महत्व आहे असं ते कायम म्हणायचे, कारण त्याचा जन्म पण द्वादशीचाच आहे. तारीख पण दोन्ही 15चे, 15 डिसेंबर आणि 15 ऑगस्ट. तर तो प्रसंग जेव्हा झाला 15 तारखेला सकाळी त्यांनी देह ठेवलाय, साधारण 8:30-9च्या सुमारास. आणि त्याच्यानंतर लोकांच्या दर्शनासाठी अर्थातच सगळ्या महाराष्ट्रभर सगळे त्यांचे जे अनुग्रहित होते, असंख्य भक्त होते, त्यांची रीघ लागणार होती. त्याचं सगळं नियोजन आणि ती महासमाधी प्रत्यक्ष जी घडणार होती त्याचं नियोजन, मला वाटतं ते 16 तारखेला दुपारनंतर ते ऍक्च्युली त्यांना तिथे स्थिर करण्यात आलं. विशेष हे सगळं करताना 2-3 गोष्टी लेखात वाचल्या की पुण्यात जेव्हा पहिल्यांदा बातमी समजली तेव्हा शनिवारच्या इथे तेव्हा देसाई बंधू आंबेवाल्यांचं दुकान होतं, तिथनं स्पेशल बसेस केल्या होत्या पावसला जायला. त्या 15 तारखेला काल संध्याकाळी त्या सुटल्या आणि 16ला पहाटे पावसला पोचल्या. तर त्याच्या सगळ्या नियोजनामध्ये प्रमोददादा होते. एवढंच नाही तर स्वामींनी अशा प्रकारे महासमाधी घेतलेली आहे याचं जे न्यूज सगळ्या याला पीटीआय आपण जे असतो ना, तर पीटीआयला जे ऑफिशियल नेऊन द्यायचं असतं ते मला वाटतं जयंतराव दातार आणि प्रमोददादाच गेले होते सांगायला की महासमाधीचं ऑफिशियल डिक्लेरेशन. आणि मग तिकडे गेल्यानंतर त्यांना भाऊनी सांगितलं की एक विशेष जबाबदारी आहे तुमच्यावर. तर तेव्हा ते भूगर्भ समाधी ते सगळं 16 वगैरे कसं करायचं माहिती नव्हतं ना, त्यामुळे मोहन बुवांना बोलवलं होतं सज्जनगडावर आणि त्यांना सांगितलं होतं की मारुती बुवांना बोलवलं होतं सज्जनगडावर. आणि एक ट्रंक आहे त्याच्यामध्ये स्वामींच्या घरनं सगळं सामान घेऊन यायचं असं
त्यांना सांगितलं. आणि प्रत्यक्ष समाधीच्या ठिकाणी अनेक गोष्टी ठेवायच्या होत्या ऍक्च्युली. तर ते मारुती बाबांना काढून देण्यासाठी मला वाटतं प्रमोद दादांना तिथे नियुक्त केलं गेलं. आणि त्याचा सगळ्यात महत्वाचा लाभ असा की त्यांनी प्रत्यक्ष तो समाधीचा सोहळा पाहिलेला आहे, एक एक गोष्ट देत असताना. आणि हे ते सगळं जे पाहिलं त्यांनी, त्याच्यानंतर पुण्याला आल्यावर त्यांनी त्यांच्या आजींना हे सांगितलं, काय पाहिलं, सहज सांगितलं, म्हणजे काय काय पाहिलं ते, कुठल्या अशा हेतूनही नाही. पण त्यांच्या आजीनी लगेच ते सगळं तो वृत्तांत फोन करून, मी नाव विसरलो, कोल्हापूरला कोणातरी सांगितलं, हा सविता, आणि त्यांनी ते पत्र रूपाने सगळं तो जो अंक यायचा त्याच्यामध्ये छापलं गेलं. आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या भक्तांना महासमाधीचं दर्शन झाल्यासारखंच झालं, शब्दांकन केलं गेलं. आणि तो सोहळा जो होता तो आजच्या दिवशी दुपारी घडलेला आहे. त्यांच्याच लेखातनं वाचलेलं मी सांगतोय. असं भाग्य असतं की म्हणजे महासमाधी प्रत्यक्ष पाहता येणं, याची डोळी याची देही याची डोळा, ही काही इतकी साधी गोष्ट नाहीये. आणि स्वामी स्वरूपानंदांची सेवा केलेले, त्यांचा अनुग्रह प्राप्त झालेले आणि त्यांच्या महासमाधीपर्यंत त्यांच्या सेवेत असलेले असे प्रमोददादा आपल्याकडे नेहमी येतात. कुठलाही छोटासा कार्यक्रम असेल, त्यांना एक साधा फोन केला तरी ते आवर्जून मुद्दामून त्याच्यासाठी आले. त्याचं विशेष समाधान मला व्यक्तिशः आहे. तर आता आपण दुसरं जे प्रवचन आहे स्वामीजींचं, मला वाटतं छोटं आहे ते थोडंसं, त्याचं अभिवाचन सुप्रिया करेल. हरिओम. प्रवचन दुसरे. दीपा चेनी प्रकाशे गृहींचे व्यापार जैसे, देही कर्म जात तैसे योगयुक्ता. दीपा चेनी प्रकाशे गृहींचे व्यापार जैसे. घरामध्ये दिवा लावलेला असतो, त्या दिव्याच्या प्रकाशात घरातले व्यवहार सुरू असतात. कोणी स्वयंपाक करतो आहे, कोणी जेवतो आहे, कोणी लिहितो आहे, कोणी वाचतो आहे, कोणी हिंडतो आहे, कोणी फिरतो आहे. हे सर्व व्यवहार दिव्याच्या प्रकाशात होत असतात. दिवा अलिप्त असतो, शांत असतो, साक्षीभूत असतो. किंबहुना आपण साक्षी आहोत याचंही त्याला भान नसते. योगाचे व्यवहार, जो योगयुक्त झाला त्याचे व्यवहार, ज्ञानी पुरुषाचे व्यवहार, त्याच्या देह इंद्रियाचे व्यवहार असेच चालू असतात. तोही नेत्री पाहे, श्रवण एकतू आहे, परी तेथेची सर्वदा नोहे नवल देखे. कसा अलिप्त असतो पहा. डोळ्यांनी पाहतो पण न पाहणारा, कानांनी ऐकतो पण न ऐकणारा, करून अकर्ता असा तो योगी असतो. आहाराते स्वीकारे, तोही जेवतो खातो, त्यज्यावे ते परिहरी. ग्राह्य काय त्याज्य काय त्याप्रमाणे तो घेतो टाकतो. निद्रेची या अवसरी नितीजे सुखे, झोपेच्या वेळेला तोही झोपतो. अशी सर्व कर्मे त्या योगयुक्त पुरुषाची होत असतात. देख कर्म जात तैसे योगयुक्ता. तो अलिप्त असतो. ही अलिप्तता त्याला कशी साधते? त्याचा तो मीपणा, अहंकार, आम्ही अहंकार म्हणतो, तो मीपणा परब्रह्मेचे ठिकाणी लीन झालेला असतो. मीपणा समूळ गळून गेलेला असतो. जे पारते आहे तया देही मी असा आठवू नाही, तरी कर्तृत्व कैसा कोई उरे तेथे. मी हे जे अहमपण, मी आणि माझे, अहंता आणि ममत्व ही दोन्ही समूळ नाहीशी झाल्यामुळे कर्तेपणा उरला कुठे? म्हणून तो करून अकर्ता असतो. तुकारामांनी अशी अवस्था आपणाला प्राप्त व्हावी म्हणून परमात्म्याची, विठ्ठलाची प्रार्थना केली होती. माझं मन जाणून नेणतं कर, जाणूनी नेणते करी माझे मन, तुझी प्रेम खुण देऊन या. तुझ्या प्रेमामध्ये, तुझ्या भक्तीमध्ये, तुझ्या स्वरूपामध्ये मी अखंड निरंतर इतकं रंगून जावं की प्रपंचाचं भान उरू नये. देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी. प्रपंच पाहतो आहे पण न देखे. जाणूनी नेणते करी माझे मन, तुझी प्रेम खुण देऊन या. मग मी व्यवहारी असे वर्तत,
जेवी जळा अंत पद्मपत्र. कमळाचे पान जसे पाण्यात असते आणि पाण्यात असते पण भिजत नाही, तसा मी व्यवहारात असेन पण त्या व्यवहारातून अलिप्त राहीन. देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी, स्वप्नेची या सृष्टी चेईल्या जेवी. एकोनी न एके निंद स्तुतिकानी, जैसा का उन्मनी योगी राज. तुका म्हणे मज ऐसे झाल्या विण, करणे तो क्षीण वाटे तसे. तुकारामांनी अशी उत्कंठता धरली की करून अकर्तेपणा आपणाला प्राप्त व्हावा. देखोनी न देखणे, ऐकोनी न ऐकणे ही अवस्था आपणाला प्राप्त व्हावी. त्याप्रमाणे त्याला ती प्राप्त होऊन ते करून अकर्तेपण भोगीत होते. यालाच साधन जे मन पावनाचे की पवनाच्या द्वारे मनाचे गगनी लय करायचे. जे वेळी गगनी लयो मना पवने कीजे, त्यावेळी जेथे संसार हे चित्रे उमटे तो मनोरूप पटफटे. संकल्प विकल्पात्मक मन जे ते मन शांत होते. संसाराचे चित्र ज्या पडद्यावर उमटणार तो मनोरूप पट फाटून जातो. जैसे सरोवर आटे मग प्रतिभास नाही. सरोवरच आटलेलं मग प्रतिबिंब कसे दिसणार. तसे मन येथल जाय मग अहंभाविते आहे. मनच मुदुलात परब्रह्मपदी लीन झाल्यावर तो अहंकार, तो मीपणा राहिलाच कोठे. म्हणून शरीराचे होय परब्रह्म तो. जो योगी जरी देहभारी असला तरी तो परब्रह्म असतो, ब्रह्मस्वरूप असतो. ज्ञानाग्नीचिये मुखे जेणे जाळिले कर्म अशेखे, तो परब्रह्मीचा मुखवेखे ओळखतो. तो देहधारी असला तरी परब्रह्म स्वरूपच असतो. श्री भगवान म्हणतात, असा तो ज्ञानी पुरुष, असा तो भक्त, असा तो योगी सर्वत्र समत्वच पाहतो. तो कधीही मला अंतर देत नाही आणि मी त्याला अंतरत नाही. जो मज पाहे सर्व ठाई, सर्वेही माझ्या ठाई. मी न अंतरे त्यात तैसा, तो न अंतरे मजही. स्थिर अद्वैत सर्वाभूती, मज एकत पाहे. कसाही राहो परी तो योगी, मज माझी राहे. जडला ब्रह्मी त्रिलोक्य ची मी अनुभव ऐसा येता. आत्मोप्यमे सहज देखे सर्वत्र सदा समता. जसे सुख तसे दुःख, जयाचे द्वंद्व रहित जो झाला. पार्था जगती पहा मानिती, योगी थोरतयाला. त्या योगाचा देह तरी वरचिलाकडे आपुल्या परी हिंडे. देह वरवर हिंडत असतो, देह वरी तयाचा दिसे हिंडतो ऐसा. तरी अंतरी ब्रह्मभाव तो असेची जैसा तैसा. म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात, आत्मा ठाई विश्व देखुनी, विश्वरूप तू होई. जाणत निश्चित साम्या परती, जगती प्राप्त नाही. ओम ओम ओम. स्वामींची एकंदरीत त्यावेळेची शारीरिक अवस्था लक्षात घेतलं की कळतं की असं संपृक्त प्रवचन का केलंय. की एक ओवी, पुढची ओवी, अभंग. कारण शक्यताच नव्हती. 30 सेकंद आपण विचार करू शकतो, 30 सेकंदच मला बोलवत आहे, काय बोलणार जास्त ना, विवरण काय करणार. आणि त्या सुद्धा ज्या ओव्या आहेत ज्या आपण त्याचं पारायण केलं त्याच्यातल्याच बऱ्याचशा आहेत श्री ज्ञानेश्वरी नित्यपाठातल्या. हा ज्ञानेश्वरी नित्यपाठ कसा तयार झाला याची बापू काकांनी सांगितलेली आठवण सांगतो आणि आपण एक ब्रेक घेऊ. मग कुठल्याही विषयावर प्रश्न विचारला की बापू काकांकडे आठवणी नाही असं होतच नाही. तर ते म्हणले की स्वामीजी आमच्याकडे राहायला आल्यापासून गीता आणि ज्ञानेश्वरी
ह्याच्यावर त्यांनी प्रवचनं कधी केली नव्हती, पण ते शिकवायचे. आणि त्या काळामध्ये त्यांची आत्या, म्हणजे ना आत्ते म्हणतात, आनंदीबाई देसाई, बरोबर ना, यांचं बेडेकरांकडे त्यांचं लग्न झालं होतं, पण त्यांचे यजमान वारले. बेडेकर म्हणजे बेडेकर लोणचंवाले, मला वाटतं ते लोणचेवाले म्हणले होते फोनवर मला. तर त्यामुळे मला लक्षात राहिलं. तर त्या शिकलेल्या नव्हत्या, त्यामुळे सासरच्यांनी त्यांना परत पाठवून दिलं. ते म्हणले आता परत घ्या त्या बालविवाह. त्यामुळे परत आल्या, आणि शिकलेल्या नसल्यामुळे अण्णांची अशी इच्छा होती, म्हणजे त्यांच्या वडिलांची, की हिला काहीतरी शिकवलं पाहिजे. म्हणून त्यांनी आप्पांना सांगितलं की तू हिला काहीतरी शिकव. आणि त्यांना गीता आणि ज्ञानेश्वरी शिकायची ओढ होती. तर त्यावेळेला आप्पांनी अशी अट घातली, ते म्हणले की मी शिकवीन तिला गीता आणि ज्ञानेश्वरी, रोज शिकवीन. 2 अटी. एक तर मी बाहेर ओटीवर शिकवीन, बाहेर बसून रोज शिकवायचं, आणि दुसरं म्हणजे जेव्हा मी शिकवीन त्या हिच्यावर अजून एक व्यक्ती कोणतरी पाहिजे, तरच शिकवीन. संत किती सावध असतात कुठल्याही गोष्टीमध्ये, हे बघण्यावर काय. त्या 2 अटी मान्य असतील तर शिकवी, नाही तर नाही शिकवणार. आणि त्याप्रमाणे ते शिक्षण चालू झालं. कोणीतरी त्यांच्यावर कायम असायचं. आणि त्याच काळात दुसरी अशी घटना घडली की अण्णांची लहान बहीण रमाताई, बनू आत्या असं म्हणायचे ते, तर तिचं लग्न झालं होतं, आणि ती देवगडला होती रानड्यांच्याकडे, आणि तिथे आनंदवित छळ झाला त्या घरामध्ये. त्या काळामध्ये सुनांचा छळ होणं बाबूबाबांच्या मते ते म्हणजे नॉर्मलच गोष्ट होती, फार काय हे नव्हती. पण इतका झाला की शेवटी तिला वेड लागलं. पण वेड लागल्यानंतर त्यांनी काय करावं, तर त्यांनी तिला डायरेक्टली तिथनं रत्नागिरीच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये नेऊन सोडलं. परत देवगडला गेले आणि अण्णांना पत्र लिहिलं की तुमच्या मुलीला वेड लागले, त्यामुळे आम्ही हिला ठेवू शकत नाही, ते रत्नागिरीच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकलंय, तुम्हाला पाहिजे तर घेऊन जा तिथनं. आता काय करणार ना वडील, ते घेऊन आले ते, आणि त्यामुळे दोन्ही मुली घरात आल्या. आणि जेव्हा बनू आत्या आली तेव्हा मोठी बहीण, म्हणजे तिला आत्ते म्हणतात, जे पहिलं मी सांगितलं, तर ती आप्पांना म्हणली की तुम्ही आता मला शिकवताय, ही माझी धाकटी बहीण आहे, तिला असं असं वेड लागले म्हणून घरी आणलंय, तर तुमची जबाबदारी आहे की तिला ह्याच्यातनं बरं करायचं. कसं करायचं मला माहिती नाही, पण तुमची जबाबदारी आहे. तुम्ही गीता ज्ञानेश्वरी सांगताना तुमची जबाबदारी हिला बरं करायचं. आणि आप्पांनी सुद्धा, म्हणजे स्वामींनी ते स्वीकारली जबाबदारी. ते म्हणजे ठीक आहे, मी घेतो जबाबदारी. आणि म्हणून तेव्हापासून ते तिलाही ज्ञानेश्वरी शिकवायची असं त्यांनी ठरवलं. ज्ञानेश्वरी शिकायची पद्धत अशी की रोज एक ओवी ते सिलेक्ट करायचे. तेव्हापर्यंत त्यांनी अनेक वेळा ज्ञानेश्वरीची त्यांची पारायणं झाली होती. गीता ज्ञानेश्वरी 20 वर्ष त्या सगळ्या सिद्ध पुरुष होता. पण तरी सुद्धा त्यांनी स्पेशल ओव्या सिलेक्ट केल्या एका व्यक्तीच्या कल्याणासाठी. रोज एक ओवी ते काढायचे, बनू आत्याला पाठ करायला सांगायचे आधी सकाळपासून, ती म्हणत राहायची, आणि मग त्याच्याविषयी थोडंसं तिला ते शिकवायचे पाठ केल्यानंतर. आणि त्या पाठ करण्याच्या याच्यामध्ये मग मोठी बहीण आत्ते किंवा बाकीच्या घरात ज्या सुना त्या सगळ्यांचीच पाठ व्हायची, कारण ते दिवसभर ती ओवीच म्हणायची. आणि असं हे जवळपास 6 महिने चाललं. एक ओवी पाठ झाल्याशिवाय पुढची ओवी नाही अशी अट होती. तर 6 महिन्यामध्ये त्या ओव्या चालल्या. त्यांनी काही मोजल्या बिजल्या नाहीत, कुठे लिहिल्या पण नाही, त्या बनू आत्याकडेच होत्या. किती ओव्या सांगितल्या काय, म्हणजे काही असं काही हे नव्हतं. कशासाठी बाकी काही प्रसृत करायचंय, ग्रंथ निर्माण करायचं, असं कुठली धारणा त्याच्यामागे नव्हती. फक्त या व्यक्तीला बरं करायचंय. आणि असं त्यांनी सांगितलं की 109वी ओवी झाली, शेवटची ओवी जी आहे ती, आणि त्या दिवशी तिचा वेळ पूर्ण गेलेला होता. ती पूर्ण बरी झाली होती. ज्या दिवशी ती पूर्ण बरी झाली त्या दिवशी इतका आनंद झाला अनंत निवासातल्या सगळ्यांना. ती रानड्यांच्या पर्यंत ती वार्ता गेली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांचाही सगळ्या रानड्यांचा चित्तपालट झाला. ते आले पूर्णपणे, त्यांनी वेगळ्या प्रकारे तिला स्वीकार केला. ती नुसतीच गेली नाही तर अत्यंत आत्मविश्वासाने गेली, भगवंताच्या प्रेमाने गेली, आणि त्याच्यामुळे अतिशय सुखाचा संसार झाला. त्याच्यानंतर त्यांना 3 मुलगे 1 मुली झाल्या. ते सगळे चांगले शिकले,
म्हणजे प्रमोददादांनी मला सहज ते आठवण सांगितली की त्यांचा एक नातू प्रख्यात न्यूरोसर्जन आहे, ते माझे शिक्षक आहेत. म्हणजे मला माहिती आहे, म्हणजे सगळं त्या कुटुंबाला मी ओळखतो. आम्हाला ससूनला डॉक्टर दीपक रानडे शिकवायला होते न्यूरोसर्जरी. सो सगळं पूर्णपणे आयुष्य बदलून गेलं ज्ञानेश्वरी शिकवल्यामुळे. आणि या 109 वेळा तशाच नुसत्या लिहून झाल्या होत्या. त्याच्यानंतर कोणाचं विशेष लक्ष पण नाही केलं. 4-5 वर्षांनी कोणीतरी त्या उतरून ठेवल्या की बाबा यांनी काय काय शिकवलं होतं याची नोंद असावी एका ठिकाणी. आणि तेव्हा आपण त्याचं लक्ष आलं की 109 झाल्यात. तेव्हा त्यांना पहिल्यांदा लक्ष आलं की त्यांनी काउंटही ठेवलं नव्हतं. 109 झाल्यात. जे स्वामी जे किस्सा सांगतात ना की आपल्याकडे साधारण 108 या आकड्याला महत्व आहे. तर ते म्हणले आता निदान याचं पुस्तक करायचं ठरवलं तर एक ओळी तरी कमी करू. आणि म्हणून त्यांना बरेच जणांनी सांगितलं की 108 करायचे, एक कुठली काढायची सांगा. तर बराच काळ गेला आणि ते शेवटी त्यांचा उद्गार आहे की खूप मी प्रयत्न केला पण एकही ओवी मागे हटायला तयार नाही. त्यामुळे शेवटी 109 ओव्यांचं ते झालं. आणि ते एवढं पुढे 1954-55 मला वाटतं पहिल्यांदा तो नित्यपाठ म्हणून, एक्झॅक्ट साल मला आता लक्षात नाही पण बहुतेक 54-55 झालं. आणि उद्धार जीवनाचा करू शकेल अशी त्याची ख्याती झाली त्या एका इन्सिडन्समुळे. आणि असा अनुभव हजारो लाखो लोकांनी घेतला की ज्ञानेश्वरी नित्यपाठ, आता हे आपल्या शुद्ध अध्यात्मामध्ये आपण सांगत नाही पण आयुष्यात येणाऱ्या सगळ्या समस्या तुमचे निराकरण करतो असा विश्वासाने लोकांनी तो आज तागायत त्याचं पठण केलेलं आहे, पारायण केलेलं आहे की जी कुठली समस्या आहे तुमची, तुम्हाला जो प्रॉब्लेम वाटेल तो जाईल, हा करा. आणि अशा हजारो लोकांच्या सांसारिक समस्या नित्यपाठाने सोडवल्यात अशी त्याची ख्याती आहे पावसीमध्ये. म्हणजे मला बाबू देसाईंनी सांगितलं की बाकी ते सगळे ग्रंथ एकदम आध्यात्मिक आहेत, ते खूप मोठे आहेत, पण हा या ग्रंथाचं वैशिष्ट्य बाकीच्या याच्यात नाही, ते तुम्हाला मी सांगतो की सांसारिक कुठलाही प्रश्न असेल याचं पारायण करा तो सुटेल. त्यांचे शब्द मी तुम्हाला सांगतो. आणि मग ते अक्षरशः लाखो लोकांना त्या प्रती गेल्या. आणि स्वामीजी अनुग्रह देताना बरेच वेळा ते द्यायचे, स्वाक्षरी करूनही द्यायचे कधी कधी. आणि त्याचं नित्यपाठ हे नाव ठेवलं याचं कारण तो नित्य पठणात असावा. म्हणजे अशी एक आठवण त्यांनी सांगितली बोलता बोलता. एक कोणतरी होतं, त्यांचं नाव विसरलो मी. साधारणपणे प्रत्येकाला एकच कॉपी द्यायचे. तर एक व्यक्ती आली आणि त्यांचं लक्ष असायचं कोणाला दिलंय. तर ते परत दुसऱ्यांना भेटायला परत त्यांनी नित्यपाठ दिला. तर तिसऱ्यांदा ते आले तरी त्यांनी परत नित्यपाठ दिला. तर ती व्यक्ती म्हटली, स्वामी तुम्ही 2दा दिलाय आधी, मला तिसऱ्यांदा का देताय? तर आपण असं म्हणून नाही इतर कोणाला तरी दे तू वगैरे असं नाही म्हणले. स्वामी स्वरूपानंद म्हणले की ते त्याच्यावर तुम्ही एक शब्द नीट वाचला नाही, तो नित्य पाठ आहे. त्यावेळेला त्या माणसाला कळलं की आपण नुसतंच घरी येऊन ते देवाला ठेवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी काही दिवसात पूर्ण ते पाठ केलं आणि स्वामींनी येऊन म्हणून दाखवलं. तर अशी ती नित्यपाठाची आठवण, तो कसा निर्माण झाला आणि तो कशा प्रकारे, म्हणजे सगळ्यात मला त्याच्यातली आवडली गोष्ट म्हणजे कुठल्या धारणेने ते केलं होतं की एका व्यक्तीचं कल्याण याच्याकरता केलेले कष्ट होते आणि त्याच्यामुळे कित्येक लाखो लोकांचं कल्याण झालं. म्हणून तो अतिशय आदराने भावाने आपण आजही म्हणावा. मला वाटतं आता आपण छोटासा ब्रेक घेऊया का? 2 तास झाले. छोटा ब्रेक घेऊ आणि त्याच्यानंतर मग अभंग गायन आहे आणि तिसरं प्रवचन.